गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि शुभ सकाळ. मी स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे स्पेशल महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीचा महादेवांचा उपवास सगळ्यांना केलाच असेल. आम्ही पण उपवास केला आहे, मी पण केला आहे, सईनं पण केला आहे, फौजीनं पण केला आहे. पूजा करणार आहे. तर शिवरात्रीच्या स्पेशल मी रांगोळी पण काढली जराशी छोटीशीच, कारण इथं गाई रांगोळी ठेवत नाही तर त्याच्यामुळं छोटीच काढली. तुम्हाला ती रांगोळी पण दाखवते. आणि आज आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. तर तुम्हाला माझा ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला नक्की दाखवेल मी मंदिर कसं आहे, इकडलं काय, आणि शिवजीची पेंट आम्ही पूजा कशी केली काय सगळं दाखवेल. तुम्ही पण म्हणते महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. हे बघा, आता मी घरची पूजा करून घेते, मग आम्ही मंदिरात जाणार आहे. तर सैन मी आता घरची पूजा करून घेते. मी म्हणजे आंघोळ वगैरे झाले. आज आम्ही असे पांढरे कपडे घातले तर महादेवाचं उपवास त्याच्यामुळं पूजा करते. चला पूजा केल्यावर तर हे पण मी छोटीशी रांगोळी काढली आहे. महादेवाची पिंड जास्त काही काढली नाही, कारण काही इथं ठेवतच नाही त्याच्यामुळं. नाही गाईज, तर मी म्हणलं होतं ना आज आम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. आम्ही मंदिरामध्ये पोचलोय. तर मंदिराचा परिसर मी तुम्हाला दाखवेलच, आणि आमच्यासोबत मी कोण कोणाची मी तुम्हाला दाखवेल आज. कंटिन्यू बघा. हे हनुमानाची छोटीशी मूर्ती आहे, आणि हे जे मोकळं मैदान दिसतंय हे कीर्तन आणि भजन करण्यासाठी हे ग्राउंड ठेवले खुलं. आणि आता चला मंदिरामध्ये प्रवेश करूया. तर बघा, छोटंच मंदिर आहे पण खूप सुंदर मंदिर आहे, छान आहे एकदम सुंदर. अशी छोटीशीच महादेवाची पिंड आहे हे. आणि ह्याच मंदिरामध्ये सगळे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच मंदिरामध्ये सगळं बघा. सई पण आली पूजा करायला. मग मला पण करायची पूजा. मी म्हणलं बरं बस करूया. मग मी पूजा करत करत मी जसं महादेवाचं अभिषेक करत होते दूध दह्यानं ह्यानं आणि जल वाहत होते, तसंच सई पण म्हणली मला पण व्हायचंय. मग मी तिच्या हातामध्ये तांब्या दिला वाह म्हणून. तर कसं वाहते बघा महादेवाला. आणि सुंदर अशा छोट्या छोट्या हातानं महादेवाला आंघोळ घालायली, पण तिची हाईटच पुरत नव्हती, त्याच्यामुळं असं हे करून वाकवून टाकत होती पाणी महादेवावर. अभिषेक करून झालाय. आता मी बेलपत्र वाहते. मी 108 बेलपत्र मंत्र म्हणत म्हणत महादेवावर वाहत असते, त्याच्यामुळे मला जरा पूजेला उशीर होतोय. मी दरवर्षी असे जसं की मोठी झाले समजायला लागलं तेव्हापासून 6वी 7वीला असल्यापासून मी असं 108 महादेवाला बेल वाहते महाशिवरात्रीला मंत्र म्हणत म्हणत. असंही मला केळ आणून देते मध्येच देवाला दे म्हणून. आणि हे बघा, हे भाग्यश्री ताई आहेत, कॅमेरा घेऊन आलते ह्या फोटो काढण्यासाठी सगळ्यांचे. असंही पोज देऊन बसले तिकडं फोटो काढायला. आणि मी आज सगळ्यांना तुम्हाला हे करणार भेट दाखवणार आहे. तर ह्या आहेत नपूरताई. हे बघा, ह्या आहेत नपूरताई. आणि ह्या आहेत किरणताई. हे बोर खाऊ लागल्या, ह्यांना भूक लागली होती, हाय करायल्यात. आणि हे आहेत अंकिताताई, खूप लाजत्यात ह्या, हाय पण केलं यांनी. आणि ह्या भाग्यश्रीताई आताच दाखवलं होतं. हे बघा आमच्या सईचा आजचा लुक, साडी वगैरे घातली, फास्टा साडी. तर तुम्हाला दाखवते सई कशी दिसते, नक्की सांगा सई कशी दिसते. ब्लू केस खायली ग, सगळं सांडायला लागली साडीवर. दाखव झुमके. बघा सईचा फास्टा साडी.
हे बघा, हे किती सुंदर अशी झाडी आणि एकदम डोंगरावर आहे हे मंदिर. त्याच्यामुळे खालचं सगळं दिसायला लागले. ही आहे ती कोटी वस्ती आहे, जिथं की आम्ही राहतो. तिथून आम्ही चालत आलो. सॉरी, चालत येताना व्हिडिओ नाही करू शकले त्याच्याबद्दल. पूजा हे करून आता आम्ही घरी चाललोय. आणि हे बघा, हे पाठीमागं आहे हे स्कूल आहे. हे सरस्वती स्कूल आहे हे. आणि किती छान असं डोंगरावर हे स्कूल आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय. आणि हे बघा, हे परिसर आहे. सई इकडे घसरगुंडी खेळायली. हे बघा.